प्रिय श्रोते हो, विकास बलवंत शुक्लचा नमस्कार. आपण ऐकत आहात क्रांतिरत्न या महाग्रंथाचं ध्वनिरूप रूपांतरण. या ग्रंथाची मूळ संकल्पना प्रेरणा राजेश खवले यांची असून श्रीयुत राजेश खवले, श्रीयुत विश्वनाथ शेगावकर, श्रीयुत प्रकाश अंधारे, श्रीयुत अशोक गेडाम, श्रीयुत विजय लोखंडे, श्रीयुत राहुल तायडे, श्रीयुत अतुल दोड, श्रीयुत प्रताप वाघमारे, श्रीयुत विनय गोसावी या निर्मिती मंडळाची ही निर्मिती आहे. या ग्रंथाच्या मुख्य संपादिका आहेत डॉक्टर पुष्पाताई तायडे. सहसंपादक आहेत डॉक्टर सतीश पावडे, डॉक्टर दीपक सूर्यवंशी, डॉक्टर चंद्रकांत सरदार, श्रीयुत सतीश जामोदकर आणि श्रीयुत प्रकाश अंधारे यांनी प्रस्तुत महाग्रंथाचं संपादन केलं आहे. आज आपण ऐकणार आहोत डॉक्टर स्वप्ना लांडे यांचा महात्मा फुले यांच्या निबंधातील स्त्रीविषयक चिंतन हा लेख. लेखिकेचा परिचय पाहूया. डॉक्टर स्वप्ना लांडे यांचं शिक्षण MA मराठी, BJ, PhD आणि BEd यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाअंतर्गत संचालित असणाऱ्या ल.रा.तो. वाणिज्य महाविद्यालय अकोला इथल्या अभ्यास केंद्रात त्या अधिव्याख्याता म्हणून कार्यरत आहेत. महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मराठी निबंध वाङ्मयातील स्त्रीविषयक चिंतनाचा तौलनिक अभ्यास या विषयावर 2015 त्यांची PhD पूर्ण झाली. दैनिक मातृभूमीमध्ये त्या स्तंभलेखन करत असतात. स्त्री सक्षमीकरण, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा 2013 यासह विविधांगी विषयांवर त्यांनी लेखन केलंय. लढा अंधश्रद्धा निर्मूलनाचा या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुखपत्रातून त्या लेखन करत असतात. नामवंत दिवाळी अंकांसह वृत्तपत्रात त्यांचं सातत्याने लेखन सुरू असतं. कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक स्थानिक वाद समितीच्या अकोला इथल्या त्या जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांनी कामाच्या ठिकाणी होणारी लैंगिक छळवणूक प्रतिबंध, बंदी आणि निवारण कायदा 2013 नुसार संपूर्ण अकोला जिल्ह्यात कार्यशाळा घेतल्या आहेत. अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीत गेल्या 15 वर्षांपासून त्या काम करत आहेत. महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा 2013च्या कायदा प्रशिक्षक म्हणून शाळा, महाविद्यालय आणि ग्रामपातळीवर त्यांची प्रबोधनपर व्याख्यानं होत असतात. पोक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल अफेन्सेस ॲक्ट 2012 या जागृतीसाठी गुड टच बॅड टच या उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा समजावून सांगण्यासाठी पोलीस दलासोबत त्यांनी अनेक व्याख्यानं दिली आहेत. तर चला पाहूया काय म्हणताहेत डॉक्टर स्वप्ना लांडे. ज्योतिराव फुले यांनी शूद्र आणि अतिशूद्र यांच्या मुक्तीचा विचार मांडत असतानाच या मुक्ती लढ्याचा अंगभूत भाग म्हणून स्त्री मुक्तीचा अत्यंत स्पष्ट पुरस्कार केला आहे. म्हणूनच महात्मा फुले यांच्या निबंधातील स्त्रीविषयक चिंतनाचा अभ्यास वाचणाऱ्याला आणि लिहिणाऱ्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन बसवतो. पिता रक्षति कौमार्ये, भर्ता रक्षति यौवने, रक्षन्ति स्थविरे पुत्रा, न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति. म्हणजे स्त्री जेव्हा लहान असते तेव्हा तिचं रक्षण तिच्या पित्याने करावं, तारुण्यात तिच्या पतीने तिचं रक्षण करावं, म्हातारपणी तिच्या मुलाने तिचं रक्षण करावं. अशा प्रकारे स्त्रीला कधीही स्वातंत्र्य देण्यात येऊ नये. हा मनुस्मृतीतला विचार माणसाच्या मेंदूत घट्ट बसलेला असताना कोणताही लिंगभेद न बाळगता माणसासाठी जी गोष्ट लागू आहे तिचा स्त्रीकरता आग्रह धरणं, कारण ती पण माणूस आहे, हा काळाच्या खूप पुढचा विचार करणारे ज्योतिराव होते. आपण नेहमीच म्हणतो जाती मानता कामा नये,
जगात दोनच जाती आहेत, त्या म्हणजे स्त्री आणि पुरुष, असंच वारंवार ऐकत असताना आणि आजही तीच मानसिकता असताना जेव्हा महात्मा फुले या दोन जातींनाही तिलांजली देऊन फक्त मानव ही एकच जात मानतात, तेव्हा मनाला होणारा आनंद हा शब्दातीत आहे. आधी मी, माझी जात, माझा धर्म, माझं गाव, माझं शहर, माझं राज्य, माझा देश महत्त्वाचा असं म्हणत असताना आणि याच क्रमाने स्त्रीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन असताना ज्योतिराव मात्र प्रत्येक वेळी संपूर्ण भूमंडळातील स्त्रीचा विचार करताना दिसतात, तेव्हा त्यांची मानवता विश्व व्यापूनही शिल्लक राहते. स्त्रियांना मानवी हक्क प्राप्त होणं आणि त्या पायावर पर्यायी संस्कृती उभी राहणं अत्यावश्यक असल्याचं फुल्यांचं मत होतं. स्त्री मुक्तीची प्रस्थापना आणि पुरुषप्रधान संबंधांचा अंत झाल्याशिवाय शोषणाचा समूळ नाश होणं शक्य नाही, असं ते म्हणत. महात्मा फुले यांनी केलेल्या स्त्रीविषयक चिंतनाचा अभ्यास करताना पुढील बाबतीत स्त्रियांचा विचार करणं महत्त्वाचं वाटतं. 1. स्त्री आणि धर्म. महात्मा फुले यांनी आपला स्त्री पुरुष समतेचा विचार आग्रहाने प्रतिपादन करताना निर्मिकवादाच्या परिप्रेक्ष्यातून निर्मिकाने स्त्री आणि पुरुष यांना जन्मतःच समान निर्मिलं असं मत मांडलं. फुल्यांनी प्रतिपादलेला निर्मिकवाद हा इहवादी आणि समदृष्टीचा विचार होता. तत्कालीन ईश्वरवादी समाजचिंतक ईश्वराच्या माणसाकडे म्हणजेच स्त्री पुरुषांकडे पाहण्याच्या आणि कृपादृष्टीचा आधार घेत ईश्वराची समदृष्टी मानवी नात्यात आणि स्त्री पुरुष नात्यात आपण ही आचरल्याशिवाय आपण त्याचे खरे उपासक म्हणवून घेण्यास पात्र ठरणार नाही, असं सांगून स्त्री पुरुष असा भेदभाव आपण करता कामा नये असा युक्तिवाद करत होते. निर्मिकवादाचा विचार सांगताना फुले मात्र या रूढ ईश्वरवादी चिंतनापासून फारकत घेतात. त्यांच्या मते निर्मिकाने हे जग, सृष्टी, प्राणी आणि मानवजात निर्माण केली आणि मग तो त्याच्यापासून दूर झाला आणि हे जग चालवण्याची जबाबदारी त्याने मनुष्य मात्रावर सोपवली. साहजिकच या जगात आता जे काही बरं वाईट घडेल त्याला आता ईश्वराची कृपा किंवा अवकृपा जबाबदार नाही, तर माणसाचेच पुरुषार्थ आणि प्रमाद हे जबाबदार आहेत. त्यामुळे न्यायावर आधारित सुखी आणि सुंदर समृद्ध जग बनवायचं की शोषणावर आधारित अन्यायी, हिंसक आणि असुरक्षित जग बनवायचं हे सर्वस्वी माणसांवरच अवलंबून आहे. निर्मिकाने जगाची निर्मिती करताना त्या पृथ्वी तलावरील तमाम स्त्री पुरुष आणि प्राणी यांच्या सुखाचा विचार केला, परंतु माणसाने निर्मिकाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासून मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी अर्थव्यवस्था, धर्मग्रंथ, जातीव्यवस्था यासारख्या यंत्रणा निर्माण करून लक्षावधी शूद्रातिशूद्र आणि स्त्रियांना गुलामगिरीत ढकललं. त्यांना न्याय आणि समता नाकारून विषमता निर्माण केली. त्यामुळे अर्थातच हे सर्व बदलण्याची जबाबदारी माणसाचीच आहे. फुले प्रथम माणसाला या जगाशी प्रतिबद्ध करतात आणि मानवी समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी उचलायला सांगतात. स्त्रियांच्या दुर्दशेला इथले धर्म हे कारणीभूत असल्याचं फुले यांचं स्पष्ट मत आहे. स्त्री जातीला नीच मानण्याचा प्रघात पाडल्यामुळे आणि त्याला अनेक धूर्त आणि कावेबाज ऋषींनी केलेल्या संहिता, स्मृत्या इत्यादींचा बळकट आधार मिळाल्यामुळे त्यांनी आज पावेतो ही दुष्ट चाल चालूच ठेवली आहे, असं ते म्हणतात. स्त्री नीच आहे, उपभोगाची वस्तू आहे असं समर्थन धर्मग्रंथांनी केल्यामुळे बलात्कार ही देखील पुरुषांनी करण्याची एक सहज गोष्ट ठरली. त्यातून तिचा जीवही जाऊ शकतो. परंतु धर्मसंहिता मानववधाचं हे पातक प्रायश्चित्ताच्या मार्गाने निवारता येतं असं सांगतात. ज्योतिराव यांनी स्त्रियांना धर्मपरिवर्तन करण्याचा अधिकार असावा हा अतिशय क्रांतिकारक असा विचार मांडला. ज्या काळात स्त्रियांना मानवी हक्कांपासून वंचित ठेवण्यात आलं होतं, त्यांना धार्मिक, सामाजिक आणि राजकीय हक्क नाकारले गेले होते, अशा परिस्थितीत फुल्यांचा हा विचार अतिशय महत्त्वाचा ठरतो. या संदर्भात फुले म्हणतात, कोणत्याही कुटुंबातील एका मानव स्त्रीने बौद्ध धर्म पुस्तक वाचून
तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास तिने तो धर्म स्वीकारावा व त्याच कुटुंबातील तिच्या पतीने नवा आणि जुना करार वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास त्याने ख्रिस्ती व्हावं आणि त्याच कुटुंबातील त्यांच्या कन्येने कुराण वाचून तिच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास तिने महम्मदी धर्मी व्हावं आणि त्याच कुटुंबातील त्यांच्या पुत्राने सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक वाचून त्याच्या मर्जीप्रमाणे पाहिजे असल्यास त्याने सार्वजनिक सत्यधर्मी व्हावं आणि या सर्व मातापित्यांच्या कन्यापुत्रांनी आपापला प्रपंच करत असताना प्रत्येकाने कोणीही कोणाच्याही धर्माचा हेवा करून द्वेष करू नये. ज्योतिराव फुले यांना स्वतः कधीही धर्मांतर करावं असं वाटलं नाही, तरीसुद्धा त्यांनी हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्या पंडिता रमाबाई यांना स्त्री शिक्षणाचं श्रेय दिलं. पंडिता रमाबाईंना दूषणं देणाऱ्या ब्राह्मणांचाही त्यांनी खरपूस समाचार घेतला. पंडिता रमाबाई हाडाची खरी बामणी नसताना ख्रिस्ती लोकांच्या द्वारे प्रायश्चित्त म्हणजे बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ती मंडळात रमली म्हणून भट ब्राह्मणांनी बाईच्या नावाने शिमगा केला होता. यात नवलते काय, कारण पंडिता रमाबाईने त्यांच्या कृत्रिम धर्माच्या नाकाला चुना लावला असं त्यांनी स्पष्टपणे लिहिलं. त्याचप्रमाणे ताराबाई शिंदेंच्या स्त्री पुरुष तुलनावर टीका करणाऱ्या सत्यशोधक कार्यकर्त्यांनाही त्यांनी आडव्या हाताने घेण्यास मागेपुढे पाहिलं नाही. पुरुष लिखित सर्व ग्रंथांमध्ये अगदी उघड असा भेदभाव आढळतो, परंतु एखाद्या विदुषीने जर धर्मग्रंथ लिहिला असता तर तिने स्त्रियांचे अधिकार स्त्रियांना देताना पुरुषांसोबत कधीच पक्षपात केला नसता असं फुल्यांचं स्पष्ट मत होतं. ज्योतिराव यांच्या मते खरा धर्म हा मातेची सेवा करण्यात आहे, कारण पोटी बाळगून जन्म त्याला दिला, पाजीला पोशिला माऊलीने, सर्वाभूती दया माता सेवे विण, म्हणून सज्जन कोणी त्यास, दंभभक्तीसाठी संन्यासी बनती, खोडी ती संतती जगा माझी, आर्य पाखंडी माते कष्ट देती, अधोगती जाती ज्योती म्हणे. जोपर्यंत हिंदू धर्माचे स्त्री, शूद्र आणि अतिशूद्र यांच्या विरोधी असलेलं तत्वज्ञान नाकारलं जात नाही, तोपर्यंत स्त्री किंवा अतिशूद्र यांच्या स्वातंत्र्याचा विचार या देशात रुजू शकणार नाही. म्हणून त्यांनी हिंदू धर्मग्रंथांवर आणि तत्वज्ञानावर प्रखर टीका केली. 2. स्त्री आणि स्वातंत्र्य. थॉमस पेन या महान बंडखोर विचारवंताच्या मानवाचे हक्क म्हणजे राईट्स ऑफ मॅन या ग्रंथाचा फार मोठा परिणाम ज्योतिरावांच्या मनावर झाला होता. त्यांनी आपल्या लेखात स्त्री दास्य विमोचनाच्या प्रश्नाला तोंड फोडलं आहे. जगातील सर्व भागात स्त्रीला पुरुषांचा जुलमी अहमगंड आणि असूया यांचा जाच शतकानुशतक सहन करावा लागतो आहे. या लेखात त्यांनी अत्यंत परखडपणे स्त्रीची कैफियत मांडली. स्त्रीने निमूटपणे आणि निष्ठेने आपलं कर्तव्य करत राहिलं पाहिजे. तिने घराबाहेर पडता कामा नये, प्रसिद्धीची आणि सामाजिक मानमान्यतेची हाव धरता कामा नये. या बाबतीत पाश्चात्य आणि पौर्वात्य समाजचिंतकांचं अगदी एकमत आहे. जिच्याबद्दल कमीत कमी बोललं जातं ती सर्वश्रेष्ठ गुणवान स्त्री होय. द मोस्ट व्हर्च्युअस वुमन इज शी हू इज लिस्ट टॉक्ड ऑफ, असं एका प्रख्यात ग्रीक पंडित बुवाचं मत पेन यांनी या लेखात नमूद केलं आहे. आपल्याकडेही जिला चुकून सुद्धा सूर्यदर्शन घडत नाही अशी असूर्यपश्या स्त्री ही फार मोठी साध्वी मानली जात असे. तेच तिच्या खानदानीपणाचं लक्षण समजण्यात येत असे. शूद्रातिशूद्रांची आर्थिक आणि सामाजिक गुलामगिरीतून सुटका आणि स्त्रीची सुसंस्कृत समाजात होणारी कुचंबणा हे पेन यांनी मांडलेले दोन्ही प्रश्न फुले यांच्या खास जिव्हाळ्याचे होते. ज्योतिराव यांनी स्त्री शिक्षण, केशवपन बंदी, बालविवाह विरोध, विधवा पुनर्विवाह इत्यादी प्रकारचं काम करत असताना स्त्री स्वातंत्र्याचा विचार प्रभावीपणे मांडला. फुले यांनी आपल्या एकूण आंदोलनात स्त्रियांच्या समानतेच्या लढ्याला शूद्र आणि अतिशूद्र यांच्या लढ्याच्या बरोबरीचं स्थान दिलं होतं. त्यांनी वैयक्तिकरित्या केलेल्या कार्यात
स्त्री स्वातंत्र्याच्या कार्याला अग्रक्रम दिला होता. त्यांचं सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक म्हणजे स्त्री पुरुष अर्थात मानवाच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा होय. सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक या ग्रंथात ज्योतिराव यांनी स्पष्टपणे नमूद केलं की आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर प्राणिमात्रास उत्पन्न केलं. त्यापैकी स्त्री पुरुष हे उभयतः जन्मतःच स्वतंत्र आणि एकंदर सर्व अधिकारांचा उपभोग घेण्यास पात्र केले आहेत. याचा अर्थ स्त्रीला निर्माणकर्त्याने जन्मतःच स्वतंत्र आणि सर्व अधिकारांचा उपभोग घेण्यास पात्र केल्यामुळे तिला कनिष्ठ म्हणणं योग्य नाही. स्त्री ही गुलाम होऊ शकत नाही हा मूलगामी विचार फुले यांनी मांडला. त्यांचा स्त्री स्वातंत्र्याचा विचार हा मानवी स्वातंत्र्याच्या मूलभूत सिद्धांतावर आधारित असल्याचं स्पष्ट मत होतं. त्यांनी मानवी स्त्री पुरुष असा उल्लेख केला आहे. त्याचप्रमाणे स्त्रीला ते माणूस मानव या शब्दांनी संबोधतात. सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक या ग्रंथाने एकंदर सर्व मानव स्त्री पुरुष किंवा स्त्री अथवा पुरुष अशा समान अर्थाने त्यांनी स्त्री पुरुषांचा उल्लेख केला आहे. म्हणून सुप्रसिद्ध संशोधिका गेल ऑम्वेट यांनी कल्चरल रिवोल्ट इन अ कॉलोनियल सोसायटी या आपल्या ग्रंथात नमूद केलं की त्यांचा स्त्रियांबाबत दृष्टिकोन त्यांच्या भाषेतून व्यक्त झालेला आढळून येतो. त्यांनी सर्वत्र एकंदर स्त्री पुरुष असा उल्लेख केला असून ही केवळ मराठीतच नव्हे तर इंग्रजीच्या दृष्टीने सुद्धा एक नवीन प्रथा आहे. स्त्री पुरुष समान आणि स्वतंत्र हे सांगत असताना मानवाचा परिपूर्ण विकास होण्याकरता ज्या गोष्टींची आवश्यकता असते त्या सर्व गोष्टी स्त्रियांना मिळाल्या पाहिजेत असंही प्रतिपादन फुले यांनी केलं. आपल्या सर्वांच्या निर्मिकाने एकंदर सर्व स्त्री पुरुषास एकंदर सर्व मानवी अधिकारांचं मुख्य धनी केलं आहे. त्यातून एखादा मानव अथवा काही मानवांची टोळी एखाद्या व्यक्तीवर जबरदस्ती करू शकत नाही आणि त्याचप्रमाणे जबरी न करणाऱ्यास सत्यवर्तन करणारे असं म्हणावं असं फुले म्हणतात. सर्व मानवी अधिकारांचा उपभोग घेण्यास स्त्री आणि पुरुष एकसारखे पात्र असताना स्त्रियांकरता वेगळा नियम लागू करणं आणि लोभी धाडसी पुरुषांकरता वेगळा नियम लागू करणं हा निव्वळ पक्षपात होय. असं वर्तन मानवी स्वातंत्र्याविरुद्धचं वर्तन होय. ज्या धर्मग्रंथांनी स्त्रीला शूद्र लेखून तिच्यावर अनेक अमानुष पुरुषांनी आपल्या जातीच्या स्वार्थासाठी बनावट मतलबी निर्बंध लादले त्या सर्व हिंदू धर्मग्रंथांचाही त्यांनी विरोध केला. फुले यांच्या मते काही धाडसी धर्मपुस्तकात स्त्रियांविषयी असं आपमतलबी लेखन करून ठेवलेलं आहे. आपल्या सर्वांच्या निर्माणकर्त्याने सर्व मानव स्त्री पुरुषांना धर्म आणि राजकीय स्वतंत्रता दिली आहे, ज्यापासून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस कोणत्याही तऱ्हेचं नुकसान करता येत नाही. एकंदर सर्व स्त्रियांस अथवा पुरुषांस एकंदर सर्व मानवी हक्कांविषयी आपले विचार, आपली मतं बोलून दाखवण्यास, लिहिण्यास आणि प्रसिद्ध करण्यास स्वतंत्रता दिली आहे. दुसऱ्यांच्या धर्मासंबंधी मतावरून किंवा राजकीय संबंधाच्या मतांवरून स्त्री पुरुषांना कनिष्ठ मानून छळ करू नये. फुल्यांच्या मते एकंदर सर्व मानव सुखी पुरुषास एकंदर धर्मासंबंधी गावकी अथवा मुलकी अधिकारांच्या जागा त्यांच्या योग्यतेनुरूप आणि सामर्थ्यानुरूप मिळाव्यात म्हणून त्यास समर्थ केलं आहे. स्त्री पुरुषांमध्ये कोणत्याही प्रकारची आवड निवड या आधारावर फरक न करता त्यांचं खाणं पिणं आणि लेणं नेसणं याविषयी कोणत्याही प्रकारचा विधिनिषेध नसावा. महात्मा फुले यांनी स्त्री मुक्तीचा प्रश्न हा एक सुटा प्रश्न म्हणून कधीच मांडला नव्हता. एकूण हिंदू संस्कृतीचा विषमताधिष्ठित उतरंड वजा समाज रचनेचा एक भाग म्हणूनच त्यांनी स्त्रियांच्या गुलामगिरीचा विचार केला होता. सामाजिक रचनेत आमूलाग्र बदल केल्याशिवाय स्त्रिया बंधमुक्त होणार नाहीत असं त्यांचं स्पष्ट मत होतं. स्त्रियांसाठी शाळा उघडणं, स्वजनरोष पत्करून स्वतःच्या पत्नीला साक्षर करून त्या शाळेत शिकवण्यास सांगणं, विधवांचं केशवपन करणाऱ्या न्हाव्यांचा संप घडवून आणणं, कुणाच्या तरी सक्तीला बळी पडून मातृत्व लादल्या गेलेल्या निराधार स्त्रियांसाठी प्रसूतीगृह उघडणं अशी ठोस कामगिरी ज्योतिरावांनी केली. भारतीय स्त्री ही पुरुष सत्तेची बंदिवान आहे
हे महात्मा फुले यांचं पहिलं प्रतिपादन आहे. ब्राह्मणी समाज आणि संस्कृतीचीही ती बंदिवान आहे, हे त्यांचं दुसरं प्रतिपादन आहे. 3. स्त्री आणि शिक्षण. शोषण नसलेला मुख्य समाज केवळ शोषकांची हकालपट्टी करून जन्माला येऊ शकत नाही. नव्या समाजात पुन्हा नव्या प्रकारचं शोषण निर्माण होऊ नये आणि हा समाज समृद्धी, निरोगीपणा आणि दुःखमुक्ती यांनी युक्त असलेला पाहिजे असेल तर केवळ शोषकांच्या पराभवातून तो जन्माला येऊ शकत नाही. त्यासाठी नव्या समाजाच्या उभारणीची विद्यासुद्धा राबणाऱ्या शोषित जनतेला अवगत असणं आवश्यक आहे. म्हणूनच शोषणाचा अंत करण्याच्या संघर्षात विद्येला अनन्यसाधारण महत्त्व असावं लागेल. ज्योतिरावांच्या दृष्टिकोनात शूद्रातिशूद्र यांची विद्येची संस्कृती तयार होण्यावर त्यांनी सतत भर दिलेला आहे. त्यांची ही सुप्रसिद्ध कविता तर आपल्या सर्वांना माहीतच आहे. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेलं, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. या महाकाव्यात फुले यांनी स्त्री, शूद्र आणि अतिशूद्र यांच्या गुलामीचं अगदी अचूक असं निदान केलं होतं. शिक्षणाचा अभाव आणि अज्ञानामुळे स्त्री, शूद्र आणि अतिशूद्र हे गुलामीचं जीवन जगत आहेत, ही गोष्ट ज्योतिराव फुल्यांनी ओळखली होती. ज्योतिरावांच्या या 6 ओळींमध्ये भूतकाळ, वर्तमानकाळ तर आहेच, परंतु पृथ्वी तलावरील मनुष्यप्राणी जोपर्यंत शोषणमुक्त होत नाही किंवा शोषणमुक्त व्यवस्था निर्माण होत नाही तोपर्यंतचा भविष्यकाळ सुद्धा आहे. त्रिकालाबाधित सत्यकथन करणाऱ्या या 6 ओळी मानवी व्यवस्थेच्या एका भयावह अंगाचं दर्शन घडवत असतानाच ती भयावह परिस्थिती निर्माण करणाऱ्या अमानुष मानवी व्यवस्थेकडेही अंगुली निर्देश करताना दिसतात. ज्योतिराव फुल्यांच्या मते स्त्रिया अशिक्षित राहिल्यामुळे मानवी हक्कांची जाणीव त्यांच्यात निर्माण झाली नाही, त्यामुळे त्यांना अन्याय आणि अत्याचार सहन करावा लागला. भारतात स्त्री शिक्षणाकडे दुर्लक्ष करण्यात येतं, याबद्दल ज्योतिराव फुले आणि सदाशिवराव गोवंडे यांच्याजवळ मिस फेरार यांनी अत्यंत दुःख व्यक्त केलं होतं. म्हणून त्यांनी पुणे इथे बुधवार पेठेतल्या भिड्यांच्या वाड्यात 1848च्या ऑगस्ट महिन्यात मुलींची शाळा सुरू केली. स्त्रीला शिक्षण दिलं तर ती कुमार्गाला लागेल आणि घराच्या सुखाचं वाटोळं करेल, असं लोकांचं मत होतं. तिने शिक्षण घेणं म्हणजे समाजाच्या दृष्टीने भ्रष्टाचार करणं होय. मुलींनी शिक्षण घेतलं तर तिला अकाली वैधव्य येतं, अशा तेव्हाच्या समजुती होत्या. स्त्रियांनी पायात जोडे किंवा वहाणा घालणं ही अपवित्र गोष्ट समजली जाई. तिने छत्री वापरली तर पुरुषांचा उपमर्द होई. वडीलधाऱ्या मंडळींच्या देखत नवऱ्याशी बोलणं हे तेव्हा असभ्य वर्तन मानत. अशा प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीत ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाचा विचार हिरिरीने मांडला. त्यामुळे तत्कालीन धर्ममार्तंडांनी आणि सनातनी लोकांनी त्यांना खूप विरोध केला. स्त्री शिक्षणाच्या कार्यात फुले यांना किती त्रास सहन करावा लागला याविषयीची माहिती त्या काळातल्या श्रीयुत ना. वी. जोशी यांनी लिहिलेल्या पुणे शहराचं वर्णन या पुस्तकात दिलेली आहे. ते म्हणतात, या म्हणजे शाळा संबंधीच्या अडचणी दूर करण्यास बायका पंतोजी मिळतील तर मात्र स्त्री शिक्षण वाढेल. या स्त्री शिक्षणाचे पुढारी ज्योती गोविंद फुले हे होते. त्यांनी या कामाचे प्रथम दुःख आणि श्रम सोसले. काही दिवस पंतोजी मिळत नव्हते तेव्हा त्यांनी निर्लोभ बुद्धीने स्वतः पंतोजीचं काम केलं. त्यांच्या शाळेत मदतनीसाची गरज लागली तेव्हा तो मिळेना म्हणून त्यांनी आपल्या बायकोला मदतीला आणली. त्यांना 2 प्रहरी भाकरी खाण्यास देखील फुरसत नसे. जातीने एक दिवस संध्याकाळपर्यंत उपाशी राहावं लागे तरी त्यांनी या परोपकारी कृत्याचा पिच्छा सोडलाच नाही. पुढे काही दिवसांनी लोकांच्या मनातील सर्व बंड निघून जाऊन मुली शाळेत बिना हरकत येऊ लागल्या आणि शाळा बरीच चालली. मुलींना शिकवायला सावित्री आई जात, त्यामुळे हळूहळू मुलींची संख्या वाढू लागली. अतिशय चिकाटीने फुले दाम्पत्याने आपलं स्त्री शिक्षणाचं कार्य चालूच ठेवलं. हंटर आयोगाला दिलेल्या निवेदनात शेवटी फुले म्हणतात, सरतेशेवटी मला शिक्षण आयोगाला एक विनंती करायची आहे. ती ही आहे
की ज्याने स्त्रियांमध्ये प्राथमिक शिक्षणाचा प्रसार आणखी मोठ्या प्रमाणावर होईल अशा प्रकारच्या उपाययोजनांना संमती द्यावी. 15 सप्टेंबर 1853च्या ज्ञानोदयाला दिलेल्या माहितीत ज्योतिराव म्हणतात, प्रथम मनात आलं की आईच्या योगाने मुलांची जी सुधारणूक होते ती फारच चांगली असते. जे लोक या देशाचे सुखाची आणि कल्याणाची काळजी बाळगतात त्यांनी हा देश उत्तम व्यवस्थित व्हावा यासाठी इकडील बायकांच्या स्थितीकडे आवश्यक लक्ष दिले पाहिजे. हर एक प्रयत्न करून विद्या शिकवली पाहिजे म्हणून मुलींची शाळा प्रथम घातली. ज्योतिराव फुले यांच्या मते जोपर्यंत या समाजातील स्त्री शिक्षित होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने समाजही शिक्षित होऊ शकत नाही. एक शिक्षित माता जे सुसंस्कार करू शकते ते संस्कार 1000 गुरु देखील करू शकत नाही. जोपर्यंत देशाचा अर्धा भाग म्हणजे स्त्री वर्ग हा शिक्षित होत नाही तोपर्यंत आमचा देश प्रगती कसा करू शकेल. म्हणूनच त्यांनी पुण्यात पहिली कन्याशाळा सुरू केली. मुरलीधर जगताप यांच्या मते ज्योतिराव द्वारा सन 1848 में खोली गई पहली कन्याशाला की पहली घंटा एक ओर नारी मुक्ति आंदोलन की नांदी तो दूसरी ओर मनुस्मृति में उल्लेखित नारी रत्न की परिकल्पना की मृत्यु की घंटी सिद्ध हुई. पहले दिन उपस्थित 8 लड़कियां सही माने में अष्टमातृकाएं बनी और उन्हीं ने नारी शक्ति की नींव डाली. इसवी सन 1848 मध्ये ज्योतिरावांनी सार्वजनिक जीवनात प्रवेश केला. तेव्हा सर्वप्रथम स्त्रियांच्या आणि अतिशूद्र यांच्या शिक्षणाचं कार्य हाती घेतलं. हाती घेतलेलं कार्य नीट पद्धतीने करावं यासाठी ते आपले मित्र सदाशिव गोवंडे यांना घेऊन अहमदनगरला गेले. तिथल्या फेरार मॅडमच्या कन्याशाळा त्यांनी पाहिल्या. पुण्याला परत आल्यानंतर त्यांनी अस्पृश्यांच्या मुलींसाठी एक शाळा काढली. जुन्या शास्त्री पंडित यांच्या मताप्रमाणे मुलींच्या शिक्षणास धर्माची मान्यता नव्हती. त्यातही शाळेत जाणाऱ्या मुली अंत्यजांच्या. त्यामुळे सनातनी लोकांनी या उपक्रमाला खूप विरोध केला. केवळ पुरुष शिक्षक असले तर खूपच अडचणी येतील. त्यामुळे अध्यापनासाठी एखादी शिक्षिका असावी या दृष्टीने ज्योतिरावांनी आपली पत्नी सावित्री आई यांना स्वतः शिक्षण दिलं. केवळ चूल आणि मूल यात गुंतून न पडता उंबरठा ओलांडणारी आणि सामाजिक कार्यात भाग घेणारी महाराष्ट्रातली पहिली स्त्री या सावित्री आई आहे. आपला सगळा समाजच रूढीपूजक. त्यामुळे एका शूद्र स्त्रीने अशा प्रकारे पायरी सोडून वागणं ज्याप्रमाणे उच्चवर्णीयांना रुचलं नाही त्याचप्रमाणे ज्योतिरावांच्या माळी जातीतील लोकांनाही त्यांचं हे कृत्य पसंत पडलं नाही. त्यांनी ज्योतिरावांच्या वडिलांवर दडपण आणून मुलाला घराबाहेर काढण्यास त्यांना भाग पाडलं. तरी एकदा हाती घेतलेलं कार्य सोडून देण्याची कल्पनाही फुले पतीपत्नींच्या मनाला शिवली नाही. ज्योतिराव म्हणाले, मला मरण आलं तरी चालेल पण मी स्त्री शिक्षणाचं काम सोडू शकत नाही. घराचा आधार तुटल्याने ज्योतिरावांचा वेळ स्वतंत्र व्यवसाय शोधण्यात गेला आणि याचा परिणाम मुलींच्या शाळेवर होऊन शाळेतील मुलींची संख्या रोडावली आणि काही काळ ही शाळा बंदसुद्धा पडली. पुढे थोडी उसंत मिळताच नंतरच्या 5-6 वर्षात ज्योतिरावांनी सर्वांसाठी मुलींच्या 3 शाळा आणि महार मांग आदी अस्पृश्यांच्या मुलामुलींसाठी आणखी 3 शाळा अशा एकंदर 6 शाळा स्थापन केल्या. या शाळांना दक्षिणा प्राईज कमिटीचं अनुदानसुद्धा मिळालं होतं. जुन्या पिढीतील बहुसंख्य लोकांच्या तीव्र विरोधाला खंबीरपणे तोंड देऊन ज्योतिराव आणि सावित्री आईंनी ज्ञानदानाचं काम अविरत केलं. या कामगिरीबद्दल सरकारने तब्बल 200 रुपयांची शाल जोडी देऊन विश्रामबाग वाड्यात त्यांचा जाहीर सत्कार केला. त्याला उत्तर देताना त्यांनी ईश्वराची इच्छा आणि सत्सद विवेकबुद्धीचा आदेश यांना स्मरून आपण आपलं कर्तव्य केलं असं म्हटलं आहे. ज्योतिरावांना ख्रिस्ती धर्मोपदेशकांचा सहवास लाभल्याने त्यांना दलितोद्धाराचं महत्त्व उमगलं होतं. त्यामुळे त्यांना अस्पृश्यांच्या शिक्षणाचा प्रश्न जिव्हाळ्याचा वाटला. इसवी सन 1853 मध्ये मेजर कँडी यांच्या अध्यक्षतेखाली अस्पृश्यांच्या शाळांची परीक्षा झाली. या समारंभात भाषण करताना ज्योतिराव म्हणाले,
महार, मांग, चांभार हे या देशात फार असून ते अगदी नीचावस्थेत आहेत. हे पाहून ईश्वराच्या प्रेरणेने माझ्या मनात अशी इच्छा उत्पन्न झाली की अशा सुशिक्षित करण्यासाठी काहीतरी उपाय योजावा.